नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी पुणे तर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका नवीन विषयाला घेऊन येता आलेलो आहोत. तुम्ही मागचं जे महाराष्ट्राचं मॅरेथॉनचं जे लेक्चर झालं होतं त्याला जो रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. तोच धागा पकडत आपल्याला आज भारताचं जे काही भूगोल आहे तो आपण घेणार आहोत. एक्झाम जवळ आलेली आहे. कमी वेळेमध्ये भारताचा जो महत्त्वाचा सिलेबस आहे तो आपण येथे आज चर्चा करणार आहोत. लेक्चरला सुरुवात करूयात. भारताचा भूगोल याच्यामध्ये भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे, अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर 11वीची जी NCERT आहे बघा, 11वीची NCERTमध्ये इंडिया फिजिकलची NCERT आहे. ठीक आहे, तर त्याच्यामधले आपण सर्व टॉपिक्स आज इथे घेणार आहोत. प्रिलिम्सचा जर विचार केला तर प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारण्याची संख्या जी आहे ती त्या टॉपिक्सवर जास्त आहे. प्रिलिम्सच्या दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं आहे. मग आपण ते टॉपिक फास्टमध्ये घेणार आहोत. लेक्चर खूप मोठं राहणार नाही, पण खूप जॅम पॅक्ड लेक्चर असेल. याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्ट्स तुमच्या रिवाईज व्हायला तुम्हाला मदत होईल. सुरुवात करूयात. भारताचा भूगोल. भारताचं नाव कसं आलं? ओके, बेसिक गोष्टी आहेत. भरत राजा होता बघा प्रागैतिहासिक काळामध्ये, त्यांच्यावरून भारताचं नाव. त्यानंतर इंडिया हे नाव कसं आलं तर इंडस रिव्हर, सिंधू नदी जी आहे तिला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, इंडस रिव्हर, त्याच्यावरून इंडिया हे नाव प्रचलित झालं. नकाशाचा जर विचार केला तर आपल्याला दिसेल की भारत नेमका कुठं आहे. पृथ्वीचा जर विचार केला इथं कुठंतरी काय आहे, विषुववृत्त 0 डिग्री, बरोबर. मग भारत कुठे येतो? भारत येतो उत्तर गोलार्धामध्ये. उत्तर गोलार्धामध्ये सुद्धा कुठं, पूर्व दिशेला येतो बघा. पूर्व दिशा, उत्तर गोलार्ध. या बेसिक गोष्टी आहेत, या लक्षात राहू द्या. एखादा प्रश्न आयोग विचारतो सुद्धा याच्यावर की कोणत्या गोलार्धामध्ये आहे, उत्तर पूर्व आहे, उत्तर दक्षिण आहे, असं काहीतरी कन्फ्युजन करू शकतो. बेसिक गोष्टी आहेत, याच्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. शेवटचा हात ज्यावेळेस तुम्ही शेवटचं ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करत असता त्यावेळेस या बारीक जे कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स व्यवस्थित करायचे असतात, बरोबर. भारताचा जर विचार केला, भारताची स्थान निश्चित करायची जर झालं तर भारत येतो उत्तर गोलार्धामध्ये पूर्व दिशेला, बरोबर. कोणता खंड आहे? आशिया खंडामध्ये येतो भारत. भारत हे भारतीय द्वीपकल्प म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कॉन्टिनंट आणि सब कॉन्टिनंट असा प्रकार असतो. भारताचा जर विचार केला तर इंडिया सब कॉन्टिनंट अशी सुद्धा भारताची ओळख आहे. स्थान आत्ता आपण डिस्कस केलं. उत्तर पूर्व गोलार्ध, त्यातला भारतीय द्वीपकल्प, आशिया खंडाचा दक्षिण मध्यवर्ती भाग. हे कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. काय? आशिया खंड माहिती आहे सर्वांना, आशिया खंड, बरोबर. अशा पद्धतीनं याच्यामध्ये थोडंसं फोकस हे करूयात. हा आशिया खंड आहे बघा. आशिया खंडाचा विचार केला तर भारत कुठे येतो? दक्षिण दिशेला, मध्यभागी, बरोबर ना. दक्षिण दिशेला मध्यभागी येतो, दक्षिण मध्यवर्ती भाग भारताचं स्थान, जुजबी आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर पुढं भारताचा नकाशा. आता या नकाशामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या? भारताची जी विस्तार आहे तो विस्तार नेमका अक्षवृत्त आणि रेखावृत्त, ठीक आहे. याच्यानुसार आपण भारताचे स्थान निश्चिती कशी करतो ते आपल्याला बघायचं आहे. आयोगानं त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड याचा विचार केला तर भारत कसा कसा पसरलेला आहे. ओके, सुरुवात खालून करूयात. भारताच्या टोकापासून दिसतंय सर्वांना. ही झाली लॅटिट्यूड, अक्षवृत्त किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट. 8 डिग्री 4 मिनिट ते. आता भारताचा नकाशा बघू. भारताच्या नकाशामध्ये आपल्याला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडनुसार भारताचं विस्तार कसा झालेला आहे ते बघायचं आहे. आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. लॉन्जिट्यूडमध्ये सांगा किंवा लॅटिट्यूडमध्ये सांगा भारताचा विस्तार कसा आहे, बरोबर. अक्षवृत्त किंवा रेखावृत्त. आडव्या ज्या लाईन्स असतात, आडव्या लाईन्स अक्षवृत्ताच्या असतात, बरोबर. उभ्या लाईन्स ज्या आहेत त्या रेखावृत्ताच्या असतात. इंग्लिशमध्ये उभ्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो, आडव्याला लॅटिट्यूड म्हणतो. मग
लॅटिट्यूडचा जर विचार केला किंवा उत्तर दक्षिण अशा ह्यानं जर विचार केला, दिशेचा जर विचार केला, तर भारताचा विस्तार कसा आहे? भारताचा विस्तार आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर, 37 डिग्री 6 मिनिट, 8 डिग्री 4 मिनिट. हे दोन आकडे इथं लक्षात ठेवायचे बघा. 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. आणि लॉन्जिट्यूडचा जर विचार केला तर लॉन्जिट्यूडमध्ये आहे 28 डिग्री 7 मिनिट, 68 डिग्री 7 मिनिट, 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट. आता हे काय घेणार आपण? हे आपण बघितलं, हे आहे नॉर्थ. नॉर्थ कशामुळं? पृथ्वीच्या आपण उत्तर गोलार्धात आहे म्हणून नॉर्थ. तसंच पृथ्वीच्या आपण कोणत्या गोलार्धात आहे? पूर्व दिशेला आहे म्हणून 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ईस्ट ते 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट. हे आकडे तेवढेसे लक्षात ठेवा. हे 4 आकडे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं काय? लांबी रुंदीचा जर विचार केला तर एकूण किती लांबी आहे? उत्तर दक्षिण लांबीचा जर विचार केला तर 3214 किलोमीटर, 3214 किलोमीटर. भारतीय मुख्य भूमीचा जर विचार केला, भारतीय मुख्य भूमी आणि भारताला आजूबाजूला असणारी जी काही बेट आहेत हे आपण बघतो. भारतीय मुख्य भूमीचा जर विचार केला तर 3214 किलोमीटर उत्तर दक्षिण भारत पसरलेला आहे. पूर्व पश्चिमचा जर विचार केला तर 2933 किलोमीटर, 2933. ह्याकडे लक्षात ठेवा. 3214 2933. त्याच्यानंतर 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट, 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट. बेसिक आकडे आहेत. याच्यावर आयोग सरळ सरळ प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर या फिगरमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये वेळेची जी निश्चिती केली जाते ती वेळेची निश्चिती केली जाते या लॉन्जिट्यूडचा विचार करून. कोणती आहे? 82 डिग्री 30 मिनिट, 82.5 डिग्री. स्टँडर्ड मेरिडियन आपण त्याला म्हणतो. भारताच्या वेळ निश्चिती करण्याचं काम या लॉन्जिट्यूडद्वारे केलं जातं. 82 डिग्री 7 मिनिट. बेसिकमध्ये जास्त जाणार नाही, हे फक्त लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर सर्वांना कर्कवृत्त माहीत असेल. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपण म्हणतो. भारताच्या मध्यातून ते जातं. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताच्या मध्यातून ते जातं, हे लक्षात ठेवा. किती असते याचं? 23.5 डिग्री. ओके. बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर डिटेलमध्ये थोडीशी माहिती फास्टमध्ये एकदा रिव्ह्यू करून घेऊयात. एकूण राज्य किती आहेत भारतामध्ये? किती आहेत? 29 आहेत का? जम्मू काश्मीर येण्याच्या आधी 29, आता 28 आहेत. केंद्रशासित प्रदेश सध्या 9 आहेत. 2 वाढले, 1 राज्य कमी झालं. बरोबर. त्याच्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार सांगितला. 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? हा चार्ट आहे. हा चार्ट एकदा गो थ्रू करून घ्या. जर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन असेल, फिगरचं कन्फ्युजन राहू शकतं, चार्ट एकदा गो थ्रू करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं काय? भारताचे अतिदक्षिण टोक म्हणजे भारत जिथं संपतो एकदम शेवटचं टोक जे टोक असेल ते कुठं आहे? एकूण भारताच्या जर पॉलिटिकल बाउंड्रीचा जर विचार केला, राजकीय सीमेचा जर विचार केला, 2 प्रकारच्या सीमा असतात बघा, राजकीय, नैसर्गिक. इंडियन सबकॉन्टिनेंटचा विचार केला तर इंडियन सबकॉन्टिनेंटची नॅचरल बाउंड्री जी आहे ते आपलं भारताचं मुख्य भूमीचं शेवटचं टोक. ओके. कुठे येतं ते? कन्याकुमारी. बरोबर. पण पॉलिटिकल सीमेचा जर विचार केला तर भारत कुठपर्यंत आहे? अंदमान निकोबारपर्यंत आहे. समजते? मग भारताचं पॉलिटिकल बाउंड्रीचं शेवटचं टोक जे आहे ते आहे इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे नाव फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. इंदिरा पॉईंट निकोबार बेटावर आहे. त्यानंतर भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी. ठीक आहे. हा आकडा लक्षात ठेवायचा. 32,87,263. त्यानंतर पूर्व पश्चिम अंतर आपण पाहिलं 29,33. दक्षिण उत्तर अंतर 32,14.
भारताची एकूण भूसीमा आहे, बाँड्री, लँड बाँड्री जी आहे भारताची ती आहे 15,200 किलोमीटर. ओके, हा एक आकडा महत्त्वाचा, 15,200. आणि भारताची सागरी सीमा किंवा आपण कोस्टल बाँड्री त्याला म्हणतो, सागरी सीमा कोस्टल बाँड्री ती आहे 75-17 किलोमीटर. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, काही काही पुस्तकांमध्ये 75-16 दिलेलं आहे, 15 दिलेलं आहे. ठीक आहे, लेटेस्ट फिगर जी आहे ती 75-17. आता या फिगरमध्ये चेंजेस काय येतात? पहिल्यांदा जे मोजमाप केलेलं जातं ते मोजमाप काय म्हणतात त्याला, सर्वे करून केलेलं जातं, म्हणजे सर्वे केले जायचे, प्रॉपर व्हिजिट दिली जायची, सर्वे केले जायचे. आत्ताचं जे मोजमाप आहे ते आपण GPS किंवा सॅटेलाईटचा वापर करून करतो. ठीक आहे, त्यामुळे थोडं व्हेरिएशन या फिगर्समध्ये आपल्याला दिसतं. लेटेस्ट जो गव्हर्नमेंट डेटा आहे त्याच्यानुसार 75-17. आयोग उत्तरामध्ये काय देतो ते बघा, 16 दिला असेल तर 16 पण बरोबर आहे, 17 दिला असेल तर 17 पण बरोबर आहे. 16 आणि 17 अशा दोन्ही एकदाच देणार नाहीत. त्यानंतर पुढं भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर सांगितलं. जगाच्या 2.4% एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, याच्यावर सुद्धा आयोगानं सरळ सरळ प्रश्न विचारला, जगाच्या किती टक्के आहे? 2.4, 2.4. आकडे फक्त लक्षात ठेवा, आपल्या लेक्चरचा उद्देश तोच आहे. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आकडे काय ते आपण फक्त फास्टमध्ये रिवाईज करतोय. त्यानंतर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर भारत जगामध्ये 7व्या क्रमांकावर येतो. ठीक आहे, 7वी रँक आहे भारताची. मग क्रमांक सुरुवात कुठून होते? सर्वात जास्त मोठा देश कोणता? रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. याच्यावर चढता उतरता क्रमसुद्धा ते विचारू शकतात. ठीक आहे, अजून एकदा रिपीट करतो. रशिया, क्वाईट ऑब्वियस आहे, नकाशा बघितला तरी आपल्याला जाणून येतं. रशिया हे लक्षात ठेवा. रशियाच्या खाली आहे कॅनडा. कन्फ्युजन या दोन देशांमध्ये होतं, चीन किंवा अमेरिका याच्यामध्ये होतं. अमेरिकेपेक्षा चीन मोठा आहे क्षेत्रफळाने, हे लक्षात घ्या. त्यानंतर ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. ऑस्ट्रेलियाच्या नंतर भारताचा क्रमांक येतो. असं काहीतरी थोडंसं वर्कआउट करा. 7व्या क्रमांकाला आहेत. पहिले 7 देश आपण बघितले. या स्लाईडमध्ये महत्त्वाचं काय काय? 32,87,263 जगाच्या 2.4%, 2.4%. ठीक आहे, आणि 7वा क्रमांक. त्यानंतर पुढं भारताची एकूण भूसीमा किती सांगितली? 15,200 किलोमीटर सांगितले. 15,200, 600 हे दोन आकडे लक्षात ठेवा. 15,200, 600. आता हे 600 काय? 15,200 आपण लँड बाउंड्री बघितली. 600 काय आहे? भारतीय मुख्य भूमी जी आहे आपली, भारताची मुख्य भूमी, बेटांचा जर विचार आपण थोड्या वेळासाठी केला नाही, भारतीय जी मुख्य भूमी आहे याची जी कोस्टल लाईन आहे किंवा याचा जो समुद्र किनारा आहे तो किती आहे? 600. ओके, मग आपण काय बघितलं? 75-17. 75-17 काय? भारताच्या आजूबाजूची आपली भारताची जी बेटं आहेत त्यांच्यासुद्धा आपण बाँड्रीज त्या 75-17 मध्ये कॅल्क्युलेट केल्या होत्या. फक्त भारतीय भूमीचा जर विचार केला तर ती आहे 600. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा, भारताच्या शेजारी असणारी जे देश आहेत त्या देशांविषयी माहिती. सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे हा प्रश्न येतो. याच्या आधी आलेला आहे. कन्फ्युजन होतं, कारण काय, भारताचा आपण जर मॅप बघितला, ॲटलासमध्ये जर एखादा मॅप बघितला आपण भारताचा, तर आपल्याला असं लक्षात येतं की चीन खूप एका बाजूला मोठा पसरलेला आहे. मग क्वाईट ऑब्वियस आहे, आपण विचार करतो की चीनला जास्त बाँड्री असेल, तर तसं नाही. म्हणून ही गोष्ट सांगतोय. सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे? बांगलादेशला लागून आहे. बघा, बांगलादेश लक्षात ठेवण्याची गोष्ट विसरू नका. सर्वात कमी अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान म्हणजे कुठं? भारताचं जे टोक आहे, वरचं टोक. भारताचा जर नकाशा आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर इथं आहे बघा, अफगाणिस्तान चिटकलेला आहे. ठीक आहे, पॉलिटिकल मॅपनुसार. त्याच्यानंतर उतरता क्रम दिलेला आहे. सर्वात जास्त सीमा कोणाबरोबर? बांगलादेश बरोबर. सगळ्यात कमी कोणाबरोबर? अफगाणिस्तान बरोबर. बांगलादेश नंतर 2 नंबरला चीन बरोबर शेअर करतो. नंतर पाकिस्तान आहे, नेपाळ, म्यानमार, भूतान. ओके, इथं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं तुमचं?
या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्लिअर झालं. चीन पाकिस्तानमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. भारताचा जर नकाशा बघितला तर पाकिस्तानला आपल्याला खूप मोठी एक सलग बाउंड्री दिसते बघा, बरोबर. जम्मू काश्मीरपासून गुजरातपर्यंत. चीनचा जर विचार केला तर आपण काय म्हणतो, मध्ये नेपाळ आहे, त्याच्यानंतर भूटान आहे. मग थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, लक्षात ठेवण्याची गोष्ट, चीनला तरी पण जास्त आहे पाकिस्तानपेक्षा. पुढचा मुद्दा, भारतातील एकूण 15 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांना आंतरराष्ट्रीय बॉर्डर लागून आहे. 15 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश. पुढे नकाशा आहे त्याच्यावरनं क्लिअर होऊन जाईल आपल्याला. सर्वात जास्त बांगलादेश बरोबर एकूण भूसीमेच्या टक्केवारीचा जर विचार केला, आता इतकं डिटेलमध्ये ते जाणार नाहीत बरं का, म्हणजे प्रिलिम्सला तर जाणार नाहीत, मेन्सला ते जाऊ शकतील, पण प्रिलिम्सला जाणार नाहीत ते. 27%. ठीक आहे, 27%. एक आकडा लक्षात ठेवायचा असेल तर तेवढा एकच लक्षात ठेवा. 27% हा एक आकडा लक्षात ठेवू शकता, गरज नाही आहे. बांगलादेशबरोबर कोणती कोणती राज्य बाउंड्री शेअर करतात? पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आसाम हे नाव लक्षात ठेवायचं. आसाम हे असं राज्य आहे जे फक्त बांगलादेशबरोबर बॉर्डर शेअर करतं. इतर कोणत्याही इतर देशाबरोबर आसाम बाउंड्री शेअर करत नाही. ठीक आहे, हा लक्षात ठेवण्याचा मुद्दा. चीनचा जर विचार केला तर जम्मू काश्मीर आधी राज्य होतं, आता आपण युनियन टेरिटरी म्हणू शकतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. 1 2 3 4 4+1 2 काहीतरी म्हणत येतं. पाकिस्तान, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात. पंजाब आहे पण इथं हरियाणा नाही आहे बघा. हरियाणा इथं नाही. येत्या सर्वांच्या लक्षात. हे का सांगण्याचं कारण हेच आहे की आपल्याला इथं कन्फ्युजन होऊ शकतं. मग हे लक्षात ठेवायचं की पाकिस्तानचा जर विचार केला तर हरियाणाची बाउंड्री शेअर होत नाही. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट. त्याच्यानंतर नेपाळचा विचार केला तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. 2-3 पहिले लक्षात राहू द्या. कशामुळं? बांगलादेश बरोबर सर्वात जास्त बाउंड्री शेअर होते. चीन आणि पाकिस्तान हे कायम चर्चेमध्ये राहतात. ठीक आहे, या पहिल्या तिघांचे जरी स्टेट लक्षात राहिले तरी चालतील. हां, आता इथं तुम्हाला सगळं क्लिअर होईल बघा. पाकिस्तान असा इकडं पसरलेला आहे. कोणती कोणती राज्य? गुजरात, राजस्थान, हरियाणा नाही आहे बघा, हरियाणामध्ये येतो. हरियाणा कोणाबरोबर बाउंड्री शेअर करत नाही. पंजाब, पहिल्यांदा जम्मू काश्मीर, लडाख, आता आपण UT म्हणू शकतो, युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 राज्य. 4+2 म्हणून लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. चीनचा जर विचार केला तर चीनमध्ये पुन्हा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश. किती राज्य झाली? 1 2 3 आणि 4. 4+1. इथं 4+1 येणार. 1 काय? लडाखची युनियन टेरिटरी. ठीक आहे, बांगलादेश बरोबर सर्वात जास्त बाउंड्री शेअर करतो आपण. किती टक्के करतो? 27%. 27% आकडा लक्षात ठेवा. कोणती कोणती राज्य येतात? पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल, मेघालय, आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा. क्लिअर होते सर्वांना इथपर्यंत? केलाय सुरू. रेकॉर्डिंग सुरू झाली, चालेल. हां, तर नेक्स्ट पॉईंट आपण मागाशी पाहिलं होतं, कर्कवृत्त सांगितलं होतं बघा, 8 राज्यांमधून जातो. ती राज्य आपण आयडेंटिफाय करूयात. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, एकदा गोथ्रू करून घेणं गरजेचं आहे. कन्फ्युजन जे होईल ते सांगतो. हे आपलं कर्कवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून जातं? गुजरात,
इथं कन्फ्युजन होतं राजस्थानचं, तर राजस्थान आहे बघा, राजस्थानच्या शेवटच्या कोपऱ्यातून ते जातं. त्यानंतर मध्य प्रदेश ऑब्वियस आहे, छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर झारखंड आहे, पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम. किती राज्य झाली? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आकडा लक्षात ठेवा. 8 राज्यातून जातं. प्रश्न येऊ शकतो किती राज्यांमधून जातं? 8 राज्य कोणती आहेत? तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी ते पॉईंट्स काय देणार किंवा ऑप्शन काय देणार, तर पहिला ऑप्शन देणार राजस्थान. ठीक आहे, राजस्थान नाही असं आपल्याला वाटू शकतं. दुसरा देणार त्रिपुरा, मिझोराम. ठीक आहे, आणि छत्तीसगड. थोडंसं इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, 8 राज्य इथपर्यंत सर्वांना क्लिअर. आता प्रत्येक राज्याची राजधानी नाही, एवढं तर ते ह्याच्या बेसिक लेवलला जाणार नाहीत, त्यामुळे त्याच्यामध्ये नको. पुन्हा तेच मुद्दे रिपीट घेतोय बघा मी, कारण हेच आहे की आकडे सारखे सारखे तरी तुम्हाला लक्षात राहावे म्हणून. एकूण सागरी सीमा 75-17, मुख्य भूमी 600, बेटांना लागून 14-17, 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. कोणती 9 राज्य? कोणती आहेत? फिगर बघितलं की लक्षात येऊन जाईल. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा आणि बंगाल, वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, किती होतात बघा? 9 होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. सिम्पल आहे. याच्यावर जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सहजासहजी ते थोडंसं लॉजिक वापरून निघू शकतो, काय अडचण नाही आहे. त्याच्यामध्ये दिलेले आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोवा. 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा कोणते? अंदमान निकोबार ऑब्वियस आहे का? बेट आहे. लक्षद्वीप बेट आहे. दमन दीव, पुदुच्चेरी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, भारत देशाची एकूण सागरी सीमा किंवा समुद्र सीमा जी आहे प्रत्येक देशाची ती ठरलेली आहे बघा. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय मॅरिटाईम ॲक्ट याच्यानुसार 12 नॉटिकल माइल्स एवढी ठरवलेली आहे. 12 नॉटिकल माइल ही प्रत्येक देशाची सागरी सीमा असते. ठीक आहे, पॉलिटिकल सीमा असते ती. नॉटिकल माइल्समध्ये आहे. नॉटिकल माइल्सचा वापर नेव्हिगेशन जे आहे, म्हणजे समुद्रातलं जे नेव्हिगेशन चालतं त्यासाठी ते नॉटिकल माइल्स वापरतात. आपण जे जमिनीवर करत असतो, जमिनीवर जो प्रवास करत असतो त्याच्यासाठी आपण काय वापरतो? किलोमीटर वापरतो. थोडा डिफरन्स आहे. 12 नॉटिकल माइल्स किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर होतं 21.9 किलोमीटर. ठीक आहे, एखादा प्रश्न येऊ शकतो याच्यावर पण. त्याच्यानंतर भारताचा जर विचार केला तर सगळे एक्स्ट्रीम आपण बघायचे आहेत आता. ठीक आहे, पूर्वेला कोणता, पश्चिमेला कोणता, शेवटचं ठिकाण जे आहे ते आपण बघणार आहोत. एकदा गोथ्रू करून घेऊयात. उत्तर दिशेचा जर विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये येणार, क्वाईट ऑब्वियस आहे. दफ्तार हे ठिकाण आहे. पूर्वेचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश, किबिदू. दक्षिणेचा मुख्य भूमीचा जर विचार केला तर कन्याकुमारी, तमिळनाडू स्टेटमध्ये. आणि भारताचा पॉलिटिकल बाउंड्रीचा जर विचार केला तर इंदिरा पॉईंट, निकोबार बेट, अंदमान आणि निकोबार. ठीक आहे, बेटांचा अभ्यास करत असताना लक्षात येईल. अंदमान आधी आहे, नंतर निकोबार आहे खाली. पश्चिमेचा विचार केला तर गुजरातमध्ये येणार भुवर मोठा. सर्वात उंच ठिकाण कुठलं आहे भारताचं, तर ते आहे K2. गॉडविन ऑस्टिन सुद्धा आपण त्याला म्हणतो. काराकोरम रांगेमध्ये आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि सगळ्यात खोल बिंदू कुठं आहे? केरळमध्ये आहे. कुट्टानंद या ठिकाणी -2.2 मीटर. आता हे 2.2 मीटर काय? समुद्रसपाटीच्या 2 मीटर खाली. अशा पद्धतीनं नावं फक्त एकदा लक्षात ठेवा, कुठं काय लगेच लक्षात येऊन जाईल, किंवा स्टेटवरनं सुद्धा ते लक्षात राहू शकतं. दफ्तार जम्मू काश्मीरमध्ये उत्तरेकडे, किबिदू अरुणाचल प्रदेश पूर्वेकडे, कन्याकुमारी तमिळनाडू दक्षिणेकडे मुख्य भूमी, इंदिरा पॉईंट निकोबार बेट दक्षिणेकडे पॉलिटिकल बाउंड्री. पश्चिमेचा विचार केला तर घुवरमोठा गुजरातमध्ये. सर्वात उंच पॉईंट भारतामधला जर विचार केला, इंडियाचा जर विचार केला तर माउंट K2, गॉडविन ऑस्टिन पण म्हणतो. काराकोरम रांग, माउंट K2. दुसरा जो आहे तो. त्यानंतर भूभागावरील खोल बिंदू कुट्टानंद केरळमध्ये. सिंपल आहे. हां, आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर आपल्या ज्ञानदीपच्या ॲपवर PDF फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, एक हार्डली 4 ते 5 पानांची PDF असेल ती, जास्त नाही आहे. तिथून तुम्ही रेफर करू शकता.
त्यानंतर भारत आणि कर्कवृत्त. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारतात जनरली. आयोगाचा एखादा क्वेश्चन असतो, म्हणजे 2-3 एक्झाममध्ये एकदा तरी कोणा ते विचारतात. थोडासा विचार करू त्याचा. भारताच्या मध्यातून ते जातं कर्कवृत्त. 8 राज्य सांगितली मी. याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची कोणती? राजस्थान, छत्तीसगड, त्रिपुरा आणि शेवटचं कोणतं होतं? मिझोराम. त्यानंतर कर्कवृत्तामुळे भारताचे 2 विभाग पडतात. आता ही थोडंसं महत्त्वाची गोष्ट आहे बघा इथं. ठीक आहे, भारताच्या मध्यावरून जातं. आता कर्कवृत्त जिथून जातं, कर्कवृत्त एखाद्या ठिकाणावरून गेलं की त्याच्या उत्तरेकडे जे आहे ते समशीतोष्ण प्रकारचं हवामान आपल्याला, जगाचा जर विचार केला तर आपल्याला ते जाणवतं बघा, म्हणजे दिसून येतं ते की कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे थंडीचं प्रमाण किंवा समशीतोष्ण हवामान आपल्याला दिसायला सुरुवात होते. पण त्याला एक्सेप्शन आहे भारत. भारतामध्ये ते दिसत नाही. भारतीय भूभूमीचा जर एकूण विचार केला तर उत्तरेकडील भाग हा दक्षिण विभागाच्या दुप्पट मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे 2/3 1/3 आपण म्हणू शकतो त्याला. तरीसुद्धा भारतामध्ये समशीतोष्ण हवामान आपल्याला दिसून येत नाही. भारतामध्ये कसं हवामान आहे? मान्सून हवामान आहे, बरोबर, उष्ण हवामान आहे भारताचं. मग हे कॉन्ट्राडिक्शन का? कशामुळे आहे कॉन्ट्राडिक्शन? इंडियन सब कॉन्टिनेंट आहे पहिली गोष्ट. याला जोडून दुसरी गोष्ट काय की भारताची जी उत्तर सीमा आहे तिथं हिमालय पर्वतरांग आहे, खूप मोठी पर्वतरांग आहे. त्याच्यामुळं आपलं जर मान्सूनचं जे वारं आहे ते मान्सूनचं वारं अडवलं जातं, किंवा उत्तरेकडून येणारं जे थंड वारं आहे ते सुद्धा थंड वारं अडवलं जातं. ठीक आहे, हिमालयाचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. याच्यामुळं भारतामध्ये कर्कवृत्त असतानासुद्धा समशीतोष्ण हवामान तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाही. वेगळी गोष्ट हेच आहे. त्याच्यानंतर पुढं महानदी अशी नदी आहे जी कर्कवृत्ताला 2 वेळा क्रॉस करते. कर्कवृत्त आहे 2 वेळा क्रॉस करते. छत्तीसगड राज्यामधील कोरिया जिल्हा लक्षात ठेवायचा. छत्तीसगड राज्यामधील कोरिया जिल्हा इथं काय होतं? कर्कवृत्त आणि भारतीय प्रमाणवेळ 82.5 डिग्री ईस्ट तुम्हाला सांगितलं होतं बघा, एकमेकांना छेदतात. ठीक आहे, कोरिया जिल्ह्यामध्ये. कुठं? छत्तीसगडमध्ये. लक्षात ठेवण्याची गोष्ट. भारताच्या स्थानमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय काय बघितलं आपण? पॉलिटिकल बाउंड्री बघितली, शेजारील देश बघितले, कोणती कोणती राज्य आहेत ती बघितली, भारत कसा पसरलेला आहे, विस्तार कसा झालेला आहे ते बघितलं, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूडचं बघितलं, त्याच्यानंतर किलोमीटरचं आपण बघितलेलं आहे. हे सगळे आकडे जे आहेत ना, हे आकडे वाटल्यास नोट डाऊन करून घ्या. एक 10-12 आकडे असतील, गो थ्रू करत राहायचं, लक्षात राहून जाईल. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक, याच्यावर प्रश्न जास्त असतात. भारताचं एकूण जिओग्राफिक फीचर्स कसे आहेत भारतामध्ये, बरोबर, भौगोलिक प्रदेश कसा आहे, किंवा एकूण भारताची जिओग्राफी कशी आहे, फिजिकल जिओग्राफी कशी आहे, या टॉपिकमध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. 11वी NCERTमध्ये हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा. एक्झामच्या दृष्टीनं हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा. तुमचे बाकीचे टॉपिक नाही झाले चालतील, या टॉपिककडे दुर्लक्ष करायचं नाही. ओके. भारताची प्राकृतिक संरचना, फिजिकल जॉग्राफीचा जर विचार केला तर भारताला 3 सेक्शनमध्ये आपण डिवाईड करू शकतो. कोणते कोणते 3 सेक्शन आहेत? पहिला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. ओके, पठारी प्रदेश आहे दक्कनचं पठार. त्याच्यानंतर महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो पर्वतरांगा, आणि तिसरा जो आहे तो मैदानी प्रदेश. कळतंय? 3 मेन सेक्शन्स आहेत भारताचे. खूप मोठ्या वेळ लेवलला जर आपण विचार केला तर 3, त्याच्यानंतर पुढं आपण डिटेलमध्ये जायचा विचार केला तर 5. आपण ते नंतर बघूयात. 3 हे लक्षात ठेवा. कोणते कोणते? पठारी प्रदेश, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश. अशा पद्धतीनं 3 इमेज बघून लक्षात येईल तुम्हाला. पिंक कलरमध्ये जे दिसतंय हा आहे आपला पर्वतीय प्रदेश, हिमालय. त्याच्यानंतर हा जो डार्क येल्लो दिसतोय आपल्याला तो आपला मैदानी प्रदेश, आणि हा बाकीचा राहिलेला द्वीपकल्पीय प्रदेश, पेनिन्सुलर आपण त्याला म्हणतो, पेनिन्सुलर इंडिया. त्यानंतर मैदानी आणि त्याच्यानंतर पर्वतीय. ओके, इमेज बघून सगळ्यांना क्लिअर होईल. 3 व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3चा थोडासा डिटेलमध्ये विचार करूया.
द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. भारतीय भूभूमिकेचा जर विचार केला तर सर्वात जास्त एरिया जो आहे तो या पठारी प्रदेशानं व्यापलेला आहे. ठीक आहे. आकाराचा जर विचार केला तर त्रिकोणाकृती आहे बघा, त्रिकोणाकृती. त्यानंतर दिशा, उत्तर दिशेला अरावली पर्वतरांग आहे, कच्छ आहे, गंगा यमुनाचं मैदान आहे आणि इथं राजमहल टेकड्या आहेत. ठीक आहे. उत्तर दिशेचा जर विचार केला तर ही बाँड्री. पूर्वेचा जर विचार केला तर इथं पूर्व घाट आहे बघा. पश्चिमेचा विचार केला तर पश्चिम घाट आणि उत्तर पूर्वेचा जर विचार केला तर इथं मेघालय प्लॅटो किंवा कर्बे अँग्लॉंग आपण त्याला म्हणतो. ओके, क्लिअर. याच्यामध्ये आता एक्झामच्या दृष्टीनं फक्त हे कीवर्ड्स तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठं काय कुठं काय कुठं काय. ठीक आहे. त्यानंतर निर्मिती कशी झालेली आहे, भ्रंशमूलपुद्रिक माहीत आहे, महाराष्ट्र जॉग्राफीमध्ये बऱ्याचदा आपण घेतलेला आहे. लावा स्थन झाला आणि कशा प्रकारचे दगड आढळतात तर ग्रॅनाइट आणि सिस्ट. ओके, 3 मुद्दे. 38% क्षेत्र नर्मदा नदीद्वारे विभाजन. इथं कुठेतरी नर्मदा नदी आहे. समजा हा आपला इंडियन प्लेटो आपण असा विचार केला, नर्मदा नदी हा जो वरचा आहे याला सेंट्रल हायलँड म्हणतो, खालचा जो आहे त्याला आपण डेक्कन प्लॅटो म्हणतो. उत्तरेकडे मध्यवर्ती उच्चभूमी, दक्षिणेकडे दख्खनचे पठार. इथं कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत, अरावली, नल्लामाला, जावडी, वेलीकोंडा, पालकोंडा, महेंद्रगिरी. डिटेलमध्ये आपण बघूयात. ओके. त्यानंतर पुढचा जो आहे तो दुसरा फिजिकल फीचर कोणतं, पर्वतरांगा. पर्वतरांगामध्ये कोणता येतं, उत्तरेकडला विभाग येतो. उत्तरेकडे हिमालय पर्वतरांग आहे. भारतीय भूभूमिकेचा विचार केला तर हिमालय पर्वतरांग, इथं पामीरची नॉट आहे. इकडून कुनलून पर्वतरांग गेलेली आहे. इकडं पाकिस्तानकडे हिंदुकुश आणि भारतामध्ये हिमालय, या तिन्हीचं गाठ तिथं बसलेली आहे. गाठ, त्या गाठीतून या 3 पर्वतरांगा आल्या म्हणून त्याला आपण पामीर नॉट म्हणतो किंवा पामीरची गाठ सुद्धा म्हणतो. ठीक आहे. उत्तरेकडचा विभाग द्वीपकल्पावरील पर्वतरांगा. निर्मिती कशी झाली आपल्या पर्वतरांगांची, हिमालयाचा जर विचार केला तर वली पर्वत आहेत. ठीक आहे. वली पर्वत निर्मिती कशी झाली, भारतीय भूखंड ज्यावेळेस प्रवास करून आला आणि युरेशियाला धडकला त्यावेळेस हिमालयाची निर्मिती झाली. ओके, सिम्पल आहे, जास्त डिटेलमध्ये सध्या तरी जाऊ नका. आणि ही निर्मिती अजूनसुद्धा कार्यरत आहे. याच्यामध्ये एवढंच, डिटेलमध्ये आपण पुढं बघूयात. आणि तिसरा जो महत्त्वाचा आहे तो मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांनी हा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. ओके, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा सलगच मैदानी प्रदेश दिसतो बघा आपल्याला. या 3 महत्त्वाच्या नद्या. निर्मिती कशी झाली, जिओसिन्क्लिनल डिप्रेशन. काय झालं होतं, भारतीय भूपट्टा आला, युरेशियाला धडकला, तिथं डिप्रेशन होतं पहिल्यांदा. 33 समुद्र होता बघा. ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये नाही, समुद्र होता. त्याच्यानंतर काय झालं, हिमालय निर्मिती झाली, हिमालयाचं झीज होत गेली आणि ती सगळी झालेली झीज आहे ती इथं येऊन या खोलगट भागामध्ये भरली गेली. आणि हा भरला गेलेला खोलगट भाग जो आहे तो म्हणजे आपलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. क्लिअर. हिमालय निर्मितीच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचं मैदान निर्माण झालं. वर्षाचा विचार केला तर 64 दशलक्ष वर्षापूर्वी झाली. आणि किती खोली आहे असं आपण म्हणू शकतो, काही काही ठिकाणी 6000 मीटरपर्यंत आहे. मॅक्सिमम 6000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर एवढं तो भरत आलेला आहे. पण ऑन एन ॲव्हरेज जर विचार केला तर 1000 ते 2000 मीटर एवढी या मैदानी प्रदेशाची खोली आहे. म्हणजे काय तर 2 किलोमीटर एवढा गाळ तो भरत आलेला आहे. ठीक आहे. 64 दशलक्ष वर्षापासून ही प्रोसेस चालू आहे. क्लिअर. याच्यामध्ये कीवर्ड्स काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, निर्मिती कोणती, हिमालयाची निर्मिती कशी झाली, वली पर्वत आहे बरोबर, टेन्शन आले, टेन्शनल फोर्सेस, त्याच्यामुळे त्या वलींची निर्मिती वगैरे वगैरे. त्यानंतर दुसरं जिओसिन्क्लिनल डिप्रेशन, हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. कशा संदर्भात आहे की आपला जो मैदानी प्रदेश आहे त्याच्या निर्मितीच्या संदर्भात. पुढं आता मेजर जे आहेत आपण 3 हे बघितले. आता इन डिटेल अभ्यास करण्यासाठी आपल्याला 5चा विचार करतो आपण. 5 याच्यामध्ये भारताला डिवाइड करू शकतो. हिमालय, हा जो ब्ल्यू सगळा शेड दिसतोय तो हिमालयाचा, हा एक सेक्शन आपला. त्याच्यानंतर दुसरा थार डेझर्ट,
नॉर्दर्न प्लेन्स किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पेनिन्सुलर प्लॅटू किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, आणि राहिलेला जो आहे ब्ल्यूमध्ये दिसतोय तो आपला किनारी प्रदेश, कोस्टल प्लेन्स, किनारी मैदानी असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर? ओके, हे 5 गोवा आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. तीच नकाशा आहे. सुरुवातीला उत्तर पूर्व पर्वतरांग, बरोबर ना, आपण बघितलं हिमालयाच उत्तर पूर्व पर्वतरांग. आता भारतामध्ये एक सिंगल पर्वतरांग नाही आहे बघा, वेगवेगळ्या पर्वतरांगा आपल्याला दिसतात. पॅरलली जर विचार केला तर बऱ्याचशा पर्वतरांगा एकाखाली एक आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने आपण ते म्हणू शकतो. ठीक आहे, त्यांची नावं आपण डिटेलमध्ये बघूयात. एकमेकांना समांतर अशा अनेक पर्वतरांगांचा समावेश आपल्या या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये होतो. क्लिअर? यातली प्रमुख पर्वतरांग जी आहे ती आहे हिमालय. हिचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे? सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत. ठीक आहे, हे दोन नावं लक्षात ठेवायची, सिंधूपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत. एकूण लांबी किती आहे? 2400 किलोमीटर. हा आकडा लक्षात ठेवायचा, 2400. रुंदी किती आहे? 150 ते 400. ओके, पश्चिमेकडून पूर्वेकडे ही रुंदी कमी होत जाते. पश्चिम दिशा जी आहे आपली भारत, बरोबर, अशा पद्धतीनं आहे. ही रुंदी कमी कमी होत आपल्याला दिसते इकडं जाताना. इकडं 400 किलोमीटर, इकडं 150 किलोमीटर. टोटल किती सांगितलं आपण? 2400 किलोमीटर. सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदी. ओके, अशी ब्रह्मपुत्रा. क्लिअर? याचा विस्तार सर्वांना कळाला? आता क्रॉस सेक्शनचा जर विचार केला, तुम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त समांतर पर्वतरांगा आहेत. त्याचा क्रॉस सेक्शन इथं आहे. महत्त्वाची आपल्याला कोणती? महत्त्वाची आहे ग्रेटर हिमालया. ठीक आहे, इकडे गेलो तर आपण जाणार नॉर्थकडे, इकडं आलो तर साऊथकडे. साऊथ म्हणजे कोणती? दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा. मग सगळ्या पर्वतरांगा आपल्याला दिसतात बघा. सर्वात जास्त उंचीवाला जर विचार केला तर ग्रेटर हिमालयाजमध्ये आहे. सुरुवात करू, बृहत हिमालय आपण त्याला म्हणतो. लडाख, कैलाश पर्वतरांग, तिबेटियन आणि कुनलुन स्लोप्स. इकडं जर आलो तर मिडल हिमालयाज आणि शिवालिक. समजतंय? नोट ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्हाला एकदा गो थ्रू केलं की लक्षात येऊन जाईल. त्यानंतर सुरुवात करूया. उत्तरेपासून दक्षिणेकडे आपण पर्वतरांगा, समांतर पर्वतरांगा ज्या आहेत त्या उत्तरेपासून दक्षिणेकडे कशा कशा आलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सुरुवात कुठून होते? तिबेट हिमालय किंवा आपण त्याला ट्रान्स हिमालय म्हणतो. तिबेट हिमालय किंवा ट्रान्स हिमालय म्हणतो. एकदा डिटेलमध्ये हे सांगतो, मग आपण मॅप बघितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. सगळ्यात उत्तरेकडे आहे ट्रान्स हिमालय किंवा त्याला आपण तिबेट हिमालय म्हणतो. बृहत हिमालयाच्या उत्तरेकडे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पर्वतरांगांचा समावेश होतो? जम्मू काश्मीरमध्ये ज्या पर्वतरांगा आहेत त्या सर्व कोणत्या कोणत्या? काराकोरम, लडाख, जास्कर, कैलास. ओके, याची लांबी कशी आहे? 1000 किलोमीटर एवढा लांब. विस्तार कसा झालेला आहे? उत्तर पूर्व अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. उत्तर दिशा ही आहे पूर्व दिशा, उत्तरेकडून पूर्वेकडे असं आपण म्हणता येईल. समुद्रापासून सरासरी उंची 3000 मीटर, सरासरी रुंदी 40 किलोमीटर, मध्य विभागामधील रुंदी 225 किलोमीटर. ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय काय, कोणते कोणते नावं आहेत, कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत? काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलास. बरोबर, 1000 किलोमीटर विस्तार, उत्तर पूर्व विस्तार, सरासरी रुंदी 40. ठीक आहे, आता या 40 किलोमीटरविषयी, 40 किलोमीटर रुंद असून ते समुद्रापासून जमा झालेल्या गाळाचे प्रमाण अधिक आहे. आता पर्वतरांगा आहे, समुद्राचा लांब लांबपर्यंत संबंध नाही, मग कसं काय? ज्यावेळेस हिमालयाची निर्मिती होत होती त्यावेळेस 33 समुद्र होता. 33 समुद्रातली जी गाळ येऊन पडला होता तो सगळा गाळ उचलला गेला वर आणि त्याच्यापासून हिमालयाची निर्मिती झाली. मग त्याचा तो पुरावा सुद्धा आपण तिथं
म्हणू शकतो. सागरी जलचरांचे अवशेष येथे आढळतात आणि त्याच्याखाली ग्रेनाइट खडक. ट्रान्स हिमालयाविषयी ही माहिती महत्त्वाची. त्यानंतर ट्रान्स हिमालयाखाली दुसरा कोणता सेक्शन आहे? ट्रान्स हिमालय आपण बघितला. दुसरा बृहद हिमालय आपण त्याला म्हणतो, किंवा त्याला लोकल नावं सुद्धा आहेत बघा. आयोग विचारत असताना बृहद हिमालय विचारू शकेल, हिमाद्री विचारू शकेल, मध्य हिमालय विचारू शकेल. मग ही जी अल्टरनेट नावं आहेत ती नावं सुद्धा लक्षात ठेवायची. मध्य हिमालय किंवा हिमाद्री, लघु हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीप्रमाणे. याचं वैशिष्ट्य काय आहे? एकदमच उंचच्या उंच गेलेला आपल्याला दिसतो, बरोबर. तो क्रॉस सेक्शन जो बघितला होता, क्रॉस सेक्शनची जी इमेज बघितली त्याच्यामध्ये एकदम वर आलेलं होतं बघा. त्याच्यानंतर रुंदी 25 किलोमीटर, सरासरी उंची 5000 मीटर. पश्चिम दिशेला नंगा पर्वत, पूर्व दिशेला नामच्या बरवा. म्हणजे काय? याचा विस्तार कसा झालेला आहे? कुठून? नंगा पर्वत. नंगा पर्वत कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये. नामच्या बरवा कुठं आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये, पूर्व दिशेला. याच्या दरम्यान तो पसरलेला आहे. ही दोन नावं लक्षात ठेवायची, नंगा पर्वत आणि नामच्या बरवा. ओके. त्याच्यानंतर केंद्रीय भाग जो आहे तो आर्कियन खडक आहे. त्याच्यानंतर अग्निज आणि रूपांतरित खडक आढळतात. पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, क्वाईट ऑब्वियस आहे, उंची खूप जास्त आहे. त्याच्यानंतर तीव्र उतारामुळे मृदेचे प्रमाण कमी आहे. वृक्ष नसणारे साहजिक आहे. मातीच नाही आहे म्हणल्यावर झाडं कुठून येणार, बरोबर. दुसरी गोष्ट खूपच उंच आहेत, 5000 मीटर एवढे उंच आहेत. टेम्परेचर खूप कमी असतं, बर्फ खूप म्हणजे वर्षभर बर्फ असतो, त्यामुळे व्हेजिटेशन कमी आहे. आणि जगातील सर्वात उंच शिखरांचा समावेश याच्यामध्ये होतो, हिमाद्री, बृहद हिमालय. ओके, हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. त्यानंतर आपण काय काय बघितलं? पहिल्यांदा बघितलं ट्रान्स हिमालय, बरोबर. त्यानंतर हिमाद्री किंवा बृहद हिमालय, आणि त्याच्यानंतर तिसरं कोणतं आहे? लघु हिमालय किंवा आपण त्याला हिमाचल असं म्हणतो. बृहद हिमालय व शिवालिक यांच्या दरम्यान, आता याच्या खाली सुद्धा शिवालिक रेंज आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पर्वतरांगांचा समावेश होतो? पीर पंजाल जम्मू काश्मीरमध्ये, हिमाचलमध्ये काय म्हटलं जातं? धौलाधर, उत्तराखंडमध्ये मसुरी व नागतिब्बा, नेपाळमध्ये महाभारत लेक. ही नावं लक्षात ठेवायची बघा, कन्फ्युजिंग आहे. या टॉपिकमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय असेल तरी पर्वतांची नावं, बरीच नावं आहेत, त्यामुळे सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गो थ्रू सारखं करत राहा. जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल रेंज आहे, हिमाचल प्रदेशमध्ये धौलाधर, उत्तराखंडमध्ये मसुरी आणि नागतिब्बा, नेपाळमध्ये महाभारत लेक. आता याच्यावर प्रश्न सरळ जोड्या लावा स्वरूपामध्ये येतो. ओके, कुठलं काय कुठं आहे? सिम्पल क्वेश्चन. रुंदी 60 ते 80 किलोमीटर, लांबी 2400 किलोमीटर, उंची 3.5 ते 4.5. आधीचं जे बघितलं होतं ते 5000, हे 3.5 ते 4.5. महत्त्वाचं काय? दक्षिणेकडे तीव्र कडा आहेत, उत्तरेकडे जंगले. हिमालयातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे या सेक्शनमध्ये आपल्याला आढळतात. लघु हिमालय किंवा हिमाचलमध्ये आढळतात. आपले जे हिल स्टेशन्स आहेत, बरोबर, बरीचशी हिल स्टेशन्स आहेत बघ, कुलू मनाली असेल, मसुरी असेल, तर ही सगळी हिल स्टेशन्स या हिमालयामध्ये आपल्याला आढळतात, लघु हिमालय किंवा हिमाचलमध्ये. त्याच्यानंतर दार्जिलिंग वगैरे इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. महत्त्वाची शेवटची जी पर्वतरांग आहे हिमालयातली ती आहे शिवालिक. शिवालिक महत्त्वाची का आहे? शिवालिक फॉर्मेशनचा जर विचार केला तर शिवालिक ही सगळ्यात शेवटी तयार झाली हिमालयाची निर्मिती होत असताना. सर्वात जुनी कोणती होती? जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं तसं एज हे वाढत जातं, जसं जसं आपण दक्षिणेकडे येऊ तसं तसं एज हे कमी होत जातं. म्हणजे शिवालिक ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे. क्लिअर? याला बाह्य हिमालय सुद्धा म्हटलं जातं. मैदानी प्रदेश व लघु हिमालयाच्या दरम्यान. क्वाईट ऑब्वियस आहे. 2400 किलोमीटर. पोतवार पठार ते ब्रह्मपुत्रा व्हॅली. पोतवार पठार कुठे येणार? पुन्हा उत्तर पूर्वेकडे येणार. हे नाव लक्षात ठेवा, पोतवार पठार. आणि इकडं ब्रह्मपुत्रा नदी, तिस्ता व रायडक नदी सोडल्यास इतर ठिकाणी ही एक सलग आहे. याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न येऊ शकेल. ओके, 2 नद्यांची नावं लक्षात ठेवायची. कोणती? तिस्ता आणि रायडक. सर्वात नवीन पर्वतरांग जम्मूमध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशचा विचार केला तर दफला, बोरमिश्मी टेकड्या आहेत. उत्तराखंडचा विचार केला तर धांग आणि दुधवा. नेपाळचा विचार केला तर चुरिया घाट टेकड्या. ठीक आहे.
आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, डून माहिती आहे सर्वांना, फिजिकल जॉग्राफीमध्ये बघितलं असेल डून, देहरादून, त्याच्यावरनं हे डून. शिवालिकचं नाव ज्यावेळेस येतं त्यावेळेस डून हे त्याला जोडूनच घ्यायचं. क्लिअर. त्याच्यानंतर पूर्व हिमालय, आपल्या भारताची जी पूर्व दिशा आहे, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, उत्तर पूर्व राज्य जे आहेत, 7 सिस्टर्स आपण त्याला म्हणतो, तिकडं जे हिमालयाचं एक्सटेन्शन आहे तिथपर्यंत हिमालय पसरलेला आहे. त्या हिमालयाला आपण पूर्व हिमालय किंवा पूर्वांचल म्हणतो. बघा, लक्षात ठेवण्याची गोष्ट, पूर्वेकडच्या टेकड्या, उत्तर पूर्व दिशेला विस्तार. हिमालय कसा आहे, असा मेन हिमालय रांग जी आहे ती आपण अशी म्हणू शकतो, आणि पूर्वांचल टेकड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो. उत्तर दक्षिण थोडंसं पूर्व दिशेला गेलेल्या. देहांग खचदरी ही लक्षात ठेवायची. देहांग खचदरीला काय होतं, हिमालय जो एक्सटेंड होत चाललेला आहे तो दक्षिणेकडे वळतो, म्हणून ही देहांग लक्षात ठेवायची. ठीक आहे. पूर्वांचल पटकाई बोम टेकड्या आहेत इथं. क्लिअर होतं सर्वांना. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टेकड्या आहेत, त्या छोट्या छोट्या टेकड्या, नागा, मणिपूर, मिझो, लुशाई टेकड्या. आता नकाशा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच ते. मेन नकाशा हिमालयाज, बरोबर. तुम्हाला पामीर नॉट सांगितली होती, हिंदुकुश पाकिस्तानमध्ये, कुनलुन माउंटेन्स इकडं चीनमध्ये, आणि आपलं मेन हिमालय. याच्यामध्ये झास्कर, लडाख, त्यानंतर शिवालिक रेंजेस ह्या एकमेकांना सगळ्या पॅरलल आहेत. बघा, ठीक आहे. इथपर्यंत येतात, इथून खाली पूर्वांचलच्या टेकड्या सुरू होतात. क्लिअर सर्वांना. या नकाशामध्ये क्लिअर येईल तुम्हाला. पटकाई बूम तुम्हाला सांगितलं होतं, मिश्मी हिल्स इथं आहेत. याच्यावर आयोग प्रश्न कसा विचारेल, आपल्याला नेमकं अप्रोच काय ठेवायचा, कोणत्या टेकड्या कुठं आहेत, उत्तर दक्षिणचा सिक्वेन्स ते विचारू शकतात. सिम्पल क्वेश्चन आहे, जास्त अवघड नाही. उत्तर दक्षिणचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. मिश्मी हिल्स, पटकाई बूम, त्यानंतर नागा टेकड्या, मणिपूरच्या टेकड्या, लुशाई हिल्स खाली. क्लिअर. आणि महत्त्वाचं गारोखासी जयंतिया, मेघालयामध्ये गारोखासी जयंतिया, ह्या 3 टेकड्या लक्षात ठेवायच्या. गारोखासी जयंतिया असा सिक्वेन्स आहे, असाच लक्षात ठेवा पूर्वांचलमध्ये. त्यानंतर आता जे आपण बघितलं, हिमालयाचं जे विभाजन बघितलं, ते विभाजन कसं बघितलं आपण, उत्तर दक्षिण बघितलं, बरोबर. समांतर हिमालयाचा आपण अभ्यास केला. आता एक वेगळ्या पद्धतीनं सुद्धा हिमालयाचा अभ्यास करता येतो आपल्याला. पूर्व पश्चिम त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. पूर्व पश्चिममध्ये 3 सेक्शन्स आहेत, पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. आता हे नेमकं अशाच पद्धतीनं का, तर हिमालयाला बऱ्याचशा नद्या क्रॉस करतात, हिमालय पर्वतरांगेला बऱ्याचशा नद्या क्रॉस करतात, तर त्या नद्यांच्या क्रॉसवरून हिमालयाचं डिव्हिजन घेतलेलं आहे. ओके. मग ते कसं, या नकाशामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पहिल्यांदा सिंधू नदी, त्याच्यानंतर ही दुसरी आहे सतलज, तिसरी आहे काली, नंतर आहे तिस्ता, आणि नंतर आहे ब्रह्मपुत्रा. ओके. सिंधू नदी ते काली नदीचा जर विचार केला, सिंधू नदी ते काली नदीचा जर आपण विचार केला, काय झालं याला, सिंधू नदी ते काली नदीचा जर आपण विचार केला तर तो झाला आपला पश्चिम हिमालयाचा सेक्शन. ओके. त्यानंतर काली नदी ते तिस्ता नदीचा जर विचार केला तर तो झाला मध्य हिमालयाचा सेक्शन. हे जे हे आहे, हा आपला पश्चिम हिमालय. ठीक आहे. काली नदी ते तिस्ता नदी हा आपला मध्य हिमालय. मध्य हिमालय म्हणजे नेपाळ हिमालय असं आपण त्याला म्हणतो. आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी आपला कुठला येणार, पूर्वांचल. ओके. असं डिव्हिजन आपण त्याचं करतो. आता पश्चिम हिमालयाचा जर विचार केला तर पश्चिम हिमालय आपण डिटेलमध्ये एकदा बघूयात. पश्चिम हिमालयामध्ये नेमकं कोणते कोणते येतात, पश्चिम हिमालय. ओके. क्लिअर होते सगळ्यांना नकाशा. काराकोरम, लडाख, झास्कर, ग्रेटर हिमालयाज, पीर पंजाल, शिवालिक या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आयोग प्रश्न विचारत असताना या सिक्वेन्सवर सुद्धा प्रश्न विचारतो बघा. ठीक आहे. त्यामुळे या रांगा व्यवस्थित लक्षात ठेवा. काराकोरमच्या खाली लडाख, त्याच्या खाली झास्कर, ग्रेट हिमालयाज, पीर पंजाळ आणि शिवालिक. क्लिअर सर्वांना.
राज्य जम्मू काश्मीर, आधी जम्मू काश्मीर होतं, लक्षात ठेवायला तेच ठेवा. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. साधा आहे, नद्यांवरून ते लगेच क्लिअर होऊन जातं बरं. काश्मीर हिमालयामध्ये कोणते कोणते येतात? काश्मीर, हिमाचल, कुमाऊ. त्यानंतर मध्य हिमालयामध्ये सिक्कीम, दार्जिलिंग. पूर्व हिमालयामध्ये आसाममधले टेकड्या येतात. क्लिअर? हा नकाशा व्यवस्थित एकदा बघून घ्या. नद्या दिलेल्या आहेत 4 सेक्शन्स. सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यान जो आहे तो आहे आपला काश्मीर हिमालय. सतलज नदी ते काली नदीच्या दरम्यान आहे कुमाऊ हिमालय. ठीक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये, हा काश्मीरमध्ये. त्यानंतर नेपाळ हिमालय, काली नदी ते तिस्ता नदी नेपाळ हिमालय. तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्र नदी दरम्यान आसाम हिमालय. पश्चिम हिमालय डिटेलमध्ये बघूयात आता काय काय आहे. पश्चिम हिमालय 2 नद्या सांगितल्या होत्या. कोणत्या कोणत्या? आत्ताच सांगितलं बघा. कोणती? सिंधू ते तिस्ता, सिंधू ते काली नदी. याच्यामध्ये कशा समावेश होतो? पश्चिम हिमालयामध्ये काश्मीर हिमालय. काश्मीर राज्यामध्ये जो सेक्शन आहे हिमालयाचा तो काश्मीर हिमालय. हिमाचल प्रदेशमध्ये जो सेक्शन आहे तो हिमाचल हिमालय. आणि नंतर आहे कुमाऊ हिमालय. विस्तार जम्मू काश्मीरमध्ये विस्तार सरासरी 3000 मीटर. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं फक्त एवढं लक्षात ठेवा, हिमालयातील सर्वाधिक हिमनद्या ज्या आहेत, भारतामधल्या ज्या सर्वाधिक हिमनद्या ज्या आहेत त्या काश्मीर हिमालयामध्ये आपल्याला सापडतात. त्यानंतर भारतामध्ये 2 वाळवंट आहेत, एक गरम आणि एक थंड. गरम वाळवंट राजस्थानमध्ये, थंड वाळवंट जे आहे ते लडाखमध्ये आहे. ओके. शीत वाळवंट आपण त्याला म्हणतो. डून तुम्हाला सांगितलं, शिवालिक, करेवा आपण डिटेलमध्ये पुढे बघूयात. आणि केसर माहिती आहे सर्वांना. केसर एक काय मसाल्याचा पदार्थ आहे, बरोबर. दुधामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये टाकलं जातं. त्याचं उत्पादन एका ठराविक टेम्परेचर रेंजमध्ये आणि एका ठराविक मृदेमध्ये किंवा मातीमध्येच ते उगवलं जातं. कुठं घेतात? त्यामुळे ते काश्मीरमध्ये घेतात. त्याच्यानंतर हिमाचल हिमालय, हिमाचल प्रदेशचा भाग. याच्यामध्ये लघु शिवालिक, बृहत या 3 महत्त्वाच्या पर्वतरांगा येतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की हे आपले हिल स्टेशन जे आहेत ते हिल स्टेशन याच्यामध्ये येतात बघा. कांगरा, कुलू मनाली, लाहौल स्थिती या सगळ्या. कुमाऊ हिमालय सतलज नदी व काली नदी दरम्यान उत्तराखंडमध्ये येतो कुमाऊ हिमालय. गंगोत्री हिमनदी जी आहे, गंगोत्री हिमनदीपासून गंगा नदीचा उगम होतो, ती या कुमाऊ हिमालयामध्ये आहे, हे लक्षात घ्या. मग तिथं बद्रीनाथ, कामेत, त्रिशूल, नंदादेवी ही धार्मिक ठिकाणंसुद्धा आहेत. त्याच्यानंतर हे आपले जे शिखर आहेत, महत्त्वाचे शिखर, त्याचा हा चार्ट आहे. नंगा पर्वत कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये K2 जम्मू काश्मीरमध्ये येतो. नंदादेवी उत्तराखंड. कंचनजुंगा सिक्कीम. माउंट एव्हरेस्ट आपल्याकडे हे येत नाही, नेपाळमध्ये येतो. ठीक आहे. नामच्या बर्वा महत्त्वाचं का? नामच्या बर्वाला हिमालय वळतो आणि ब्रह्मपुत्रा नदीसुद्धा दक्षिणेकडे टर्न घेते. शिखरं आहेत, जास्त शिखरं फक्त यातले 2-3 लक्षात ठेवा. एव्हरेस्ट का सगळ्यात जगातलं सर्वात उंच आहे, उंची किती आहे? 8848. कुठं आहे? नेपाळ हिमालयामध्ये. आणि K2 गॉडविन ऑस्टिन, हे लक्षात ठेवायचं. K2 भारतातलं सगळ्यात मोठं काराकोरम रेंजमध्ये आहे. एवढं 2 लक्षात ठेवा, बाकीचं ॲज सच गरज नाही आहे. त्यानंतर हिमालयातल्या खिंडी, सिंपल चार्ट आहे. सगळ्या खिंडी लक्षात नाही राहिल्या तरी चालतील, महत्त्वाच्या त्या सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. बनिहाल लक्षात ठेवायची. बनिहाल पास जम्मूला काश्मीरशी जोडतो. जवाहर बोगदा जो आहे तो बनिहाल पासमध्ये आहे. त्याच्यानंतर दिहांग अरुणाचल प्रदेश म्यानमारच्या दरम्यान. त्याच्यानंतर हा एक लक्षात ठेवा, कोणता? बुनाईल लडाख ते चीनच्या दरम्यान. सध्या रिसेंट न्यूजमध्ये सारखा आहे म्हणून खारदुंगला काश्मीर ते लडाखला जोडतो. सध्या न्यूजमध्ये सारखा राहतो त्याच्यामुळं. त्याच्यानंतर नथुला एक लक्षात ठेवायचं, भारत चीनला जोडणारा. बाकी ॲज सच नाही. आत्ताच्या उद्याच्या एक्झामसाठी जर विचार केला तर या 3-4 फक्त लक्षात राहू द्या. ठीक आहे. हिमालयातल्या खिंडी का महत्त्वाच्या आहेत? आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी त्या फायद्याच्या ठरतात, बरोबर. हिमालय खूप उंच आहे, शक्य होत नाही. मग अशा ठिकाणी या खिंडींमध्ये
जो काही प्रवास आहे तो प्रवास चालतो. त्यानंतर हिमालयामध्ये बऱ्याचशा व्हॅलीज किंवा घाटी आपण म्हणतो, काश्मीर घाटी, काश्मीर व्हॅली आपण म्हणतो. काय असतं व्हॅली हा प्रकार? सगळ्या बाजूंनी डोंगर रांगा किंवा पर्वतरांगा असतात आणि मध्ये आपल्याला खोलग्यामध्ये एक सपाट प्रदेश आपल्याला दिसतो, आपण त्याला व्हॅली म्हणतो. आता हिमालयामध्ये कोणत्या कोणत्या व्हॅलीज आहेत? जोड्या लावासाठी हा प्रश्न येईल. सगळ्यात महत्त्वाचं काश्मीर व्हॅली. कुठं आहे? काश्मीरमध्ये. कांगरा व्हॅली हिमाचल प्रदेशमध्ये. कुलू व्हॅली हिमाचल प्रदेशमध्ये. डोन उत्तराखंडमध्ये. देहरादून उत्तराखंडमध्ये. देहरादूनला जर तुम्हाला कधी जाण्याची वेळ आला तर तुमच्या लगेच लक्षात येईल बघा, चारी बाजूनी डोंगररांगा आहे आणि मध्ये खाली देहरादून. त्यानंतर भगीरथी व्हॅली गंगोत्री उत्तराखंडामध्ये. काठमांडू नेपाळमध्ये. सिंपल आहे, सगळं लक्षात नका ठेवू, महत्त्वाचं काय काय ठेवा? काश्मीर, कांगरा, कुलू हिल स्टेशन्स आहेत. डायरेक्टली प्रश्न तर येणार नाही, पण आला तरी लक्षात राहायला सोपं. आता मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं होतं बघा, करेवा. काश्मीर व्हॅली जी आहे, काश्मीर व्हॅलीमध्ये हा जो हिरव्या रंगामध्ये दिसतोय आपल्याला, हा हिरवा कलर सगळा, हे काय आहे? काश्मीरची व्हॅली, बरोबर. याच्यामध्ये केसरचं उत्पादन घेतलं जातं. करेवा प्रकार याला म्हटलं जातं, करेवा, याला करेवा म्हटलं जातं. ठीक आहे. मग हे महत्त्वाचं काय आहे? केसर उत्पादन, काश्मीरची व्हॅली, आर्थिक महत्त्व जास्त आहे. भूगोलाचा विचार केला तर हे निर्मिती कशी झाली? काय होतं, खूप आधी, बरोबर, खूप वर्षांपूर्वी, खूप हजार वर्षांपूर्वी तो खूप मोठा तलाव होता. मग काय झालं, तलावामध्ये गाळाचं निक्षेपण होत 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 गेलं. त्याच्यानंतर भूगर्भीय हालचाली झाल्या आणि इथं बारामुल्ला आहे, इथं एक रिफ्ट व्हॅली तयार झाली. ठीक आहे. हे मध्येच तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसतंय बघा छोटंसं, हा सेक्शन दिसला, एक रिफ्ट व्हॅली तयार झाली. मग तलावातलं सगळं पाणी त्यातनं निघून गेलं आणि खाली गाळा राहिला. तो राहिलेला गाळ म्हणजे आजची काश्मीर व्हॅली, आपण त्याला करेवा सुद्धा म्हणतो. सिंपल आहे, जास्त काय रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये महत्त्वाचं काय, श्रीनगर, वुलर लेक आणि झेलम नदी, या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दाल लेक, वुलर लेक, श्रीनगर, झेलम नदी. तलावातील गाळ प्लेस्टोन कालखंडामध्ये खोरं पाण्याखाली होतं, भूगर्भ हालचाली झाल्या, बारामुल्ला खचदरीची निर्मिती झाली, पाणी वाहून गेलं, गाळ शिल्लक राहिलेला, आणि राहिलेल्या गाळाला काय म्हणतात, करेवा म्हणतात. करेवाची खोली किती आहे, खूप खोल आहे बघा, 1400 मीटरपर्यंत आहे. ह्याच्यामध्ये केसर, बदाम, वॉलनट, सफरचंद इत्यादीचे उत्पन्न घेतले जाते. ठीक आहे, सिंपल आहे, जास्त माहिती नाही. आता एकूणच हिमालयाचा जर विचार केला तर हिमालयाची एक 2-3 वैशिष्ट्य माहीत असणं गरजेचं आहे. काय काय वैशिष्ट्य? दक्षिणेकडे तीव्र उतार. दक्षिण म्हणजे आपण ज्यावेळेस आता महाराष्ट्रामधून हिमालयाकडे ज्यावेळेस आपण बघतो, बरोबर, उत्तरेकडे बघतो, तर त्यावेळेस हिमालय खूप उंच दिसतो आपल्याला. व्हेरिएशन आहे, टोपोग्राफिक व्हेरिएशन आहे. आपल्याला दक्षिणेकडून बघितल्यावर खूप उंच दिसतो. कशामुळं? तर तीव्र दिसतो आपल्याला, तीव्र कडा आहेत, तीव्र उतार आहे. त्याच्यानंतर पंजाब व हिमाचल प्रदेशामध्ये शिवालिक रांगेमध्ये जंगले आढळत नाहीत. या ठिकाणी मोसमी प्रवाह आढळतात. मोसमी प्रवाह, पाऊस ज्यावेळेस असेल त्यावेळेस हे छोटे छोटे प्रवाह आपल्याला दिसतात. त्याचं एक स्पेसिफिक नाव आहे, प्रश्न आला तर त्या नावावर येऊ शकतो. काय नाव आहे? चो म्हटलं जातं त्याला, CHOS. ठीक आहे. मोसमी प्रवाह आहेत ते पावसाळ्याच्या काळामध्ये कुठं? शिवालिक पर्वतरांग. राज्यांचा विचार केला तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश, या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर मध्य हिमालयामध्ये मानवी वसाहती आढळतात, जास्त गरजेचं नाही आहे. काश्मीरमधील सर्वात लांब पर्वतरांग कोणती असेल तर ती आहे पीर पंजाल, लक्षात ठेवण्याचं. त्याच्यानंतर काश्मीरचं जे खोरं आहे ते 2 कोणत्या पर्वतरांगांदरम्यान आपल्याला आढळतं? झास्कर आणि पीर पंजाल रांगेदरम्यान आढळतं. हे 2 नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्टची नेपाळमधलं जे नाव आहे, माउंट एव्हरेस्ट, नेपाळमध्ये त्याला सागर माता म्हटलं जातं. अर्थ काय? गॉडेस ऑफ द स्काय, बरोबर. आणि चीनमध्ये त्यांचं वेगळंच काहीतरी असतं, चीनवाल्यांचं काहीतरी वेगळं नाव देऊन ठेवतात. चीनमध्ये काय म्हटलं जातं त्याला?
तुमलुगामा म्हणजे काय, मदर ऑफ द वर्ल्ड अशा पद्धतीनं आहे. सागरमाता लक्षात राहू द्या, चीनचं पण लक्षात राहू द्या, सध्या कोरापतीकरणात एक्सपर्ट आहेत ते. तर हा आपला पहिला सेक्शन, हिमालयाचा सेक्शन आपण बघितला. जास्त अवघड नाही आहे, फक्त क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं म्हणजे आयोग कोणता रेफरन्स वापरेल त्या हिशोबानं तो प्रश्न विचारू शकतात. म्हणजे काय, उत्तर दक्षिण विचारतील किंवा पूर्व पश्चिम विचारतील. क्वेश्चन वाचत असताना थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर हे जे छोटे छोटे चार्ट्स दिले होते ते चार्ट्स बघा. नकाशे जे दिले आहेत, हँड ड्रॉईंगसुद्धा आहेत, तर ते थोडंसं बघा, लक्षात येऊन जाईल. जास्त अवघड नाही आहे. दुसरा जो आहे तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून हा 3 महत्त्वाच्या नद्या सांगितल्या होत्या. सिंधू नदी, सिंधू नदी अशा पद्धतीनं आहे. तिच्या उपनद्या 5, पंचनदा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सिंधू नदी. त्यानंतर महत्त्वाची दुसरी गंगा नदी. गंगा नदी इथून उगम पाहून अशा पद्धतीनं जाते आणि शेवटी आहे ब्रह्मपुत्र. या 3 नद्यांमुळं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. क्लिअर. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा नदी. त्याच्यानंतर त्याच्या बाउंड्रीज, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या बाउंड्रीज कशा कशा आहेत. 4 दिशांच्या बाउंड्रीजचा आपण विचार करूया. उत्तरेकडे शिवालिक रांग आहे, बरोबर. दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार, आपलं डेक्कन प्लॅटू. पश्चिमेकडे सुलेमान रांग पाकिस्तानमध्ये आहे आणि किर्तर. आणि पूर्व दिशेला पूर्वांचल. या दरम्यान जो भूप्रदेश आहे तो म्हणजे आपला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठा 2 नंबरचा हा भूप्रदेश आहे. 1 नंबरला कोणता येतो, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. 2 नंबरला हा. एकूण क्षेत्रफळ याच्यावर प्रश्न तर येणार नाही, 6,77,668 चौरस किमी. ठीक आहे, 2 नंबर फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा प्रश्न आला तर याच्यावर एकूण पूर्व पश्चिम लांबी 3200 किलोमीटर. पूर्व पश्चिम म्हणजे कसं येणार, ही झालं पूर्व पश्चिम. त्याच्यानंतर त्याच्यामधली भारतामधली लांबी किती आहे, 2400 किलोमीटर. मग ही जास्त का आहे, पाकिस्तानमधलं सुद्धा मैदानी प्रदेशाचा याच्यामध्ये समावेश होतो. सर्वसाधारण रुंदी आहे 150 ते 300 किलोमीटर. हिमालयाचा विचार केला तर काय होतं, 150 ते 400, याचं 150 ते 300. मैदानी प्रदेशाची रुंदी पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते, बरोबर. म्हणजे इकडं रुंद असेल तर या दिशेला जाताना थोडंसं अरुंद होतं, अशा पद्धतीनं. गाळाची सरासरी खोली 1000 ते 2000 मीटर. सर्वाधिक खोली 6100 मीटर. हे आकडे लक्षात ठेवायचे. कोणते कोणते, 3200. ओके, एकूण लांबी. त्याच्यानंतर भारताचा जर विचार केला तर 2400. ठीक आहे. सर्वसाधारण रुंदी जी आहे ती 150 ते 300 किलोमीटर. हा आकडा महत्त्वाचा. त्याच्यानंतर पश्चिमेकडे रुंद आहे, पूर्वेकडे अरुंद आहे, कमी कमी होत जातं. गाळाची सरासरी खोली 1000 ते 2000. ओके, सिंपल आहे. आणि सर्वाधिक खोली 6100 मीटर. समुद्रसपाटीपासून उंची 200 मीटर. ही उंची कमी होत जाते पुन्हा. ठीक आहे, पश्चिमेकडे जास्त आहे, पूर्वेकडे कमी आहे. सर्वाधिक उंची 291 मीटर. अंबाला इथं हा जो उंचवटा आहे अंबाल्याचा, हा जो उंचवटा आहे याच्यामुळं गंगा नदीचं आणि सिंधू नदीचं खोरं वेगळं होताना आपल्याला दिसतं. त्यामुळं हे महत्त्वाचं, लक्षात ठेवा. त्यानंतर मैदानी प्रदेशाचा सरासरी उतार जो आहे तो प्रत्येक किलोमीटरला 20 सेंटीमीटरनं वाढतो. ठीक आहे, प्रत्येक किलोमीटरला 20 सेंटीमीटर आपल्याला कमी म्हणजे उंची कमी झालेली आपल्याला दिसते. वाराणसी ते गंगा डेल्टाचा जर विचार केला तर ते 15 सेंटीमीटर आहे. सिंपल आहे, जास्त अवघड नाही आहे. आता महत्त्वाचं याच्यामध्ये भागर, तरई याच्यावर बऱ्याचदा तुम्ही प्रश्न बघितले असतील बघा. आपलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये हे फीचर आपल्याला दिसतं आणि याच्यावरच आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतो. थोडंसं डिटेलमध्ये त्याला बघू. हिमालय पर्वतरांग, पहिला जो पोर्शन आहे तो म्हणजे भाबर, हे लक्षात घ्या. दुसरा जो आहे तो आहे तराई. तिसरा जो आहे तो बंगार. चौथा जो आहे तो आहे खादर. दिसते सर्वांना, क्लिअर.
हे 4 फीचर्स आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांमध्ये आढळतात. काय फीचरचं नाव काय आहे? भाबर, तराई, भंगार आणि खादर. आता हे नेमकं काय आहे हे थोडंसं बघूयात. भाबर म्हणजे काय? आपल्याला एक गोष्ट माहिती आहे बघा, काय? ज्यावेळेस एखादी नदी पर्वतरांगेतून वाहत असते त्यावेळेस पर्वतरांगेची झीज करत असते, बरोबर? झीज केलेली ती स्वतःबरोबर वाहून नेत असते. ज्यावेळेस ती मैदानी प्रदेशामध्ये तिची एंट्री होते, मैदानी प्रदेशामध्ये ती एंट्री करते, त्यावेळेस जे मोठे मोठे दगडगोटे आहेत ते तिथं सोडले जातात आणि बारके बारके दगडगोटे पुढं नेले जातात, बरोबर ना? इरोजन अशाच पद्धतीनं कार्यरत राहतं. मग ज्यावेळेस शिवालिकवरून नदी खाली उतरते, मैदानी प्रदेशाकडे उतरते, त्यावेळेस मोठे मोठे जे दगडगोटे आणलेले आहेत ते तिथं डिपॉझिट करते. तो भाग म्हणजे कोणता? भाबर. याच्यामध्ये दगडगोटे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? आता पुढं काय? तराईचं सेक्शन आहे. तराई म्हणजे काय? दगडगोटे सोडले पण खाली मग जमिनीमध्ये गेल्यासारखं वाटतं आपल्याला. पाणी वरनं वाहत नाही, जमिनीच्या खालनं आपल्याला वाहताना ते कळतं. ते पाणी तराईमध्ये वर येतं, जमिनीकडे येतं, बरोबर? मग आता पाणी तिथं जमिनीकडे येत असेल त्याच्यामुळं काय होतं? तो दलदलीचा प्रदेश तिथं तयार होतो. सिंपल आहे. पाणी जास्त आहे त्यामुळं दलदलीचा प्रदेश तयार होतो आणि पाणी जास्त असल्यामुळं तिथं आपल्याला व्हेजिटेशन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. जंगलांचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आपल्याला तराईमध्ये दिसून येतं. क्लिअर? त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे भंगार. नदी ज्यावेळेस वाहत असते त्यावेळेस डिपॉझिशन करते, आणलेला गाळ सोडत पुढं पुढं वाहत जाते ती. मग सगळ्यात जुना जो गाळ आहे, खूप वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी नदीनं सोडलेला आहे, तो म्हणजे भंगार. आणि रिसेंटली जो गाळ सोडते नदी ती म्हणजे खादर. क्लिअर? सिंपल आहे. भाबर सर्वात उत्तरेकडील विभाग, 8 ते 10 किमी रुंद, शिवालिकच्या पायथ्याशी, आत्ता आपण बघितलं, शिवालिकच्या पायथ्याशी सिंधू ते तिस्ता नदी दरम्यान. अल्युवियल फॅन्स इथं आपल्याला दिसून येतात भाबरमध्ये. दगडगोट्यांचा समावेश, पावसाळी ऋतू सोडला तर शुष्क. पर्वतरांगेवरून वाहत येणारे जे झरे आहेत किंवा जे नद्या आहेत या भागामध्ये जमिनीखाली लुप्त होतात, त्या दगडगोट्यामधून खाली जातात. ठीक आहे? शेतीसाठी अयोग्य. 2-3 गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर तराई दलदलीचा प्रदेश आहे. भाबरमध्ये लुप्त झालेले झरे या प्रदेशामध्ये वर येतात. जंगलांचे मोठे प्रमाण आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे ते आपल्याला तराई या सेक्शनमध्ये दिसून येतं. पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे रुंदी जास्त आढळून येते. हे वेगळा मुद्दा लक्षात ठेवायचा. असा तराई वाढत जातो बघा. सिंपल आहे. त्यानंतर आता ज्यावेळेस ह्युमन सेटलमेंटचा ज्यावेळेस आपण विचार करतो, मानवी वसाहतीचा, मानवी वसाहती कोणत्या ठिकाणी तयार होतात? जिथं पाण्याच्या सोयी चांगल्यात वगैरे वगैरे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाण्याच्या सोयी खूप चांगल्या आहेत. जशी जशी पॉप्युलेशन आपली वाढत जाते, लोकसंख्या वाढत जाते, तशी जमीन आपल्याला जास्त शेतीखाली आणावी लागते. मग तराईचा जो सेक्शन आहे तो कन्वर्ट केला आपण ॲग्रिकल्चरल लँडमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. भंगार नदी खोऱ्यातील सर्वात जुना गाळ. ठीक आहे? पूर मैदानीपेक्षा अधिक उंचीवर आढळतो. कंकर हे कॅल्शियमयुक्त घटक आढळतात. खादर जे आहे, खादर नवीन गाळ, नदीच्या पूर मैदानी प्रदेशामध्ये निर्मिती. दरवर्षी याचं निक्षेपण, दरवर्षी नदी गाळ तिथे निक्षेपित करत असते आणि त्याच्यामुळे जी प्रोडक्टिव्हिटी याच्यापेक्षा चांगली, भंगारपेक्षा चांगली आहे. नावातच आहे बघा, खादर म्हणजे खादड खाऊ, सारखं सारखं खाणारी, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. नवा गाळ, नवीन, सगळं नवीन जोशाचं. भंगार म्हणजे जुनं झाले. ओके? त्यानंतर रेह आणि कोलार. सिंचनाच्या सोयी वाढल्या. कधी वाढल्या सिंचनाच्या सोयी? ज्यावेळेस आपण ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे भारतामध्ये इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झाली, हरित क्रांती आपण त्याला म्हणतो. सिंचनाच्या सोयी वाढल्या, खत वापरण्याची संख्या हे झालं, प्रमाण वाढलं. मग वर्षानुवर्ष हे करत गेल्यामुळं काय झालं तर जमिनीमधील क्षारांचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. जमिनीमधील क्षारांचं प्रमाण वाढलं आणि ज्या पहिल्यांदा खूप सुपीक जमिनी होत्या त्या सुपीक जमिनी आता नापीक झालेल्या आहेत. ठीक आहे? हा कॉन्सेप्ट त्याला रिलेटेड आहे. हरियाणामधील खारफुटी जमिनी, हरियाणा, पंजाब हरियाणा, बरोबर ना? ग्रीन रिव्होल्युशनची सुरुवात तिथं झाली. सुरुवातीला तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन आणि खतांचा वापर करण्यात आला. सिंचनाच्या सोयी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वापर
आणि खतांचा वापर याच्यामुळं खारफुटी जमिनींची संख्या वाढली. आता ह्या ज्या खारफुटी झालेल्या जमिनी आहेत, नापीक झालेल्या जमिनी आहेत, त्याला रेह किंवा कोलार अशा पद्धतीनं म्हटलं जातं. क्लिअर? एवढंच लक्षात ठेवा. रेह कोलार कुठं आहे? हरियाणामध्ये. त्याच्यानंतर मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश आपण डिटेलमध्ये थोडंसं गो थ्रू करून घेऊयात. त्याच्यामध्ये सिंध मैदानी प्रदेशांचा समावेश होतो. सिंध म्हणजे पाकिस्तानमधलं. त्याच्यानंतर राजस्थानी मैदानी प्रदेश. राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे ते सुद्धा मैदानी प्रदेशामध्ये येतं. त्याच्यानंतर पंजाब मैदानी प्रदेश नावातच आहे. पंजाब राज्यामधलं गंगाचं मैदानी प्रदेश. उत्तर प्रदेश, बिहार. ओके. ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेश आसाममध्ये आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा डेल्टा. डिटेलमध्ये बघू. राजस्थानी मैदानी प्रदेशामध्ये काय काय येतं आपल्याला? थरचे वाळवंट. बरोबर. भारतामधलं जे गरम वाळवंट आहे, उष्ण वाळवंट आहे, थरचं वाळवंट. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची 325 मीटर. ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा. काय? याच्यामध्ये सुद्धा 2 विभाग आपल्याला दिसून येतात. राजस्थान मैदानी प्रदेशामध्ये 2 विभाग आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे पिक्चरमध्ये आपण ज्यावेळेस बघतो वाळवंट, जे प्रॉपर वाळवंट आहे, बरोबर, माती, दुसरं काहीच नाही, व्हेजिटेशन नाही वगैरे वगैरे, वाळू दिसते आपल्याला, त्याला आपण मरुस्थली असं म्हणतो. मरुस्थली. ओके. आणि मरुस्थली ते अरावली पर्वतरांगेच्या दरम्यानचा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणतो बागर. हे तिथलं लोकल नाव आहे, बागर आणि मरुस्थली. ठीक आहे. 2 सेक्शन आहेत. हे फक्त लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. बागरमध्ये नद्या आहेत त्यामुळे थोडंफार व्हेजिटेशन आहे, थोडीफार शेती होते. मरुस्थलीमध्ये तसलं काहीच होत नाही. क्लिअर? पंजाब मैदान. पंजाब मैदानाची निर्मिती कशी झाली? सिंधू नदीच्या ज्या प्रमुख 5 उपनद्या आहेत भारतामधून वाहत जाणाऱ्या, त्यांच्या गाळाच्या निक्षेपणामुळे पंजाबचं मैदान निर्माण झालं. त्या 5 नद्या कोणत्या कोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. यातलं भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे? दोआब. ठीक आहे. दोआब म्हणजे काय? 2 नद्यांच्या मध्ये असणारा मैदानी प्रदेश, त्याला दोआब म्हटलं जातं. कुठं? पंजाब मैदानामध्ये आपल्याला आढळतं. याच्याविषयी एवढंच. त्याच्यानंतर गंगा मैदान. मैदानी प्रदेशातील प्रमुख खोरे. दिल्ली ते कोलकाता दरम्यान विस्तार. 600 किलोमीटर लांबी, 330 किलोमीटर रुंदी. कसं निर्माण झालं? हिमालयामध्ये इरोजन होतं, पाणी वाहून आणलं जातं, हिमालयातनं गाळ वाहून आणला जातो आणि या मैदानी प्रदेशामध्ये त्या गाळाचं निक्षेपण होतं. अशा पद्धतीने निर्मिती झालेली आहे. वैशिष्ट्य काय? या विभागामधील नद्या ह्या कायम पात्र बदलतात. उदाहरण कोसी. कोसीला बिहारच्या आसरसुद्धा म्हटलं जातं बघा. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा मैदान. आसाममधलं आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी वाहत जाते, मैदानी प्रदेशाची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. जमिनीचा सरासरी उतार 2 सेंटीमीटर प्रति किलोमीटर, म्हणजे खूप असे एक समांतर जमीन आपल्याला तिथं दिसते. एकूण क्षेत्राच्या 2/3 क्षेत्र समुद्रसपाटीच्या 30 मीटर खाली आहे बघा. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची. आणि याला नाव काय दिलं जातं? गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टालाच सुंदरबन सुद्धा म्हटलं जातं बघा. सुंदरबन बांगलादेशमध्ये. ओके. हां, तुम्हाला ते काही वेळापूर्वी सांगितलं होतं. मरुस्थली, बागर मैदान आणि अरावली पर्वतरांग, राजस्थान मैदान जे आहे त्याची ही आकृती आहे. मैदानी प्रदेश महत्त्वाचे कशामुळं? एकूण क्षेत्राच्या 1/4 क्षेत्र आहे. निम्मी लोकसंख्या मैदानी प्रदेशामध्ये आहे. या नदीच्या मैदानी साहजिक आहे. पाण्याच्या सोयी. ज्यावेळेस सिव्हिलायझेशन डेव्हलप होत असते त्यावेळेस सिव्हिलायझेशन एखाद्या मुख्य नदीच्या किनाऱ्यावरच डेव्हलप होत असते. भारताचा जर विचार केला तर गंगा, यमुना. ओके. त्यामुळं लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्येच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात का दिसून येते? क्लिअर? कळतंय तुम्हाला? जिओग्राफिक रिझन्स आहेत. उपजाऊ जमीन, वर्षभर वाहणाऱ्या नद्या असतात, कंटिन्यू इरिगेशनच्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर 2 सेक्शन बघितले. आता तिसरा महत्त्वाचा सेक्शन द्वीपकल्पीय पठार. त्रिकोणी आकार आहे सांगितलं. विस्तार उत्तर भारतीय मैदानांपासून इथं वर उत्तर भारतीय मैदाने आहेत, खाली कन्याकुमारी. आता बघा रिपिटेशन वाटत असेल तुम्हाला, सारखं त्याच गोष्टी रिपीट व्हायला लागल्यात. फास्टमध्ये घेऊयात आपण.
चौरस किमी क्षेत्रफळ 16 लाख चौरस किमी एवढं क्षेत्रफळ नॉट जास्त गरजेचं नाही आहे, ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. समुद्र सपाटीपासून सरासरी उंची आहे 600 ते 900 मीटर. पश्चिम ते पूर्व उतार. लक्षात ठेवण्याची गोष्ट, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा जो उतार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायला. त्याच्याविषयी माहिती, सर्वात जुनं पठार आहे. त्याच्यानंतर बाँड्रीज, उत्तर पश्चिम जी बाँड्री आहे ती इथं दिल्ली रिज आहे. पूर्वेकडे राजमहल टेकड्या आहेत. त्याच्यानंतर पश्चिमेकडे गीर रांग गुजरातमध्ये. त्याच्यानंतर अरबी समुद्र. दक्षिणेकडे कार्डेमम टेकड्या खाली. उत्तर पूर्वेकडे कर्बे आंगलाँग आणि शिलाँग टेकड्या. अशा पद्धतीनं बाँड्रीज आपण देऊ शकतो.